भारी वाटतंय बघून. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनुचा अड्डा. तर आज मी आलेले आहे सिंहगडावरती. तर गड बघण्यापूर्वी चला त्याचा थोडा इतिहास जाणून घेऊया. 11 जून 1665 साली हा किल्ला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना दिला होता. जेव्हा पुरंदरचा तह झाला होता त्यात 23 किल्ले दिले होते, त्यामध्ये हा सिंहगडाचा पण सामील होता. सिंहगडाचे आधी नाव कोंढाणा असे होते. तर 5 वर्षानंतर पुन्हा जेव्हा पुरंदरचा तहामध्ये हा किल्ला शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना दिला होता. त्याच्यानंतर 5 वर्षानंतर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना हा किल्ला पुन्हा परत घ्यायचा होता. त्यावेळी आपले तानाजी मालुसरे हे त्यांच्या मुलाची रायबाची लग्नाची पत्रिका घेऊन राजगडावरती आले होते आणि त्यांना असे कळले की महाराजांना हा किल्ला पुन्हा परत मिळवायचा आहे. तर त्यावेळेस ते असे बोलले होते की आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. तसं हा किल्ला त्यावेळी लढाई करण्यासाठी स्वतः महाराज येणार होते, पण तिथे तानाजी मालुसरे आल्यामुळे त्यांनी हट्ट करून हा किल्ला बघायला आले होते. त्याच्यानंतर 4 फेब्रुवारी 1670 रोजी लढाई झाली. त्यात आपले तानाजी मालुसरे यांना वीरमरण आलं आणि नंतर त्याच वेळेस तानाजी मालुसरे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवलग मित्र होते, बालमित्र म्हणू शकतो आपण, बालमित्र होते. तर तेव्हा महाराजांच्या तोंडून असे वाक्य गेले की गड आला पण सिंह गेला. गाड्या ऑलमोस्ट वरती जातात म्हणून असा पार्किंगसाठी वरती स्लॉट बनवलेला आहे. स्टार्टिंगलाच तुम्हाला सिंहगड किल्ल्याचा नकाशा दिला आहे, ज्याच्यावरनं तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाते. हा आहे पुणे दरवाजा रिलेटेड माहिती. हा जो समोर दिसत आहे तो आहे पुणे दरवाजा. मी पुढे आतमध्ये गेल्या एवढं मस्त असं सुंदर व्ह्यू भेटला होता बघायला. हा व्ह्यू एवढा छान आहे. आकाशातून सूर्याची किरणे बाहेर पडत आहेत आणि पुढे ढग आहेत, जसे काही हाताला धरून ढग पकडता येतील एवढ्या जवळ. खूप छान वाटत आहे. हा आहे खांदकडा, जो पार्किंगच्या तिथूनच दिसतो तुम्हाला लगेच. आम्ही पुणे दरवाजाकडून आलो होतो. जसे जसे एक दरवाजा पार करीत होतो तसं एक सुंदर असा व्ह्यू दिसत होता की आणि गड असे धुक्यात हरून गेल्यासारखं वाटत होतं. हा आहे तोफखान्याकडे जाण्याचा मार्ग. हा जो समोर दिसत आहे तो आहे तोफखाना. अशा यांनी जिथे जिथे धोका आहे तिथे बोर्ड लावलेले आहेत आणि आपण इथे आलो आहोत. आपण ह्या गोष्टींचा पालन केले पाहिजे. धुक्यात हरवलेला सिंहगड. भारी वाटतंय बघून. फायनली सूर्यदेवतांनी दर्शन दिलेले आहे. आता खूप उजेड आहे, पण त्यांना दाखवण्यासाठी मला त्यांना ब्लॅक करावं लागलं आहे, म्हणजे मलाच आता पुन्हा वाईट वाटतं. हे आहेत पडझड झालेल्या वाड्यांचे अवशेष. हे आहे लोकमान्य टिळकांचे निवासस्थान. 1890 साली रामलाल नंदलाल नाईक यांच्याकडून लोकमान्य टिळकांनी हे निवासस्थान खरेदी केले होते. मे महिन्यात त्यांना सवड मिळाल्यावर ते इथे येऊन राहायचे आणि 1901 साली लोकमान्य टिळकांनी आर्किड होम या इंग्रजी ग्रंथालयाचे इथे लेखन पूर्ण केले होते. 3 मार्च 1700 साली
तिसरे छत्रपती यांनी म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांनी सिंहगडावरती अखेरचा श्वास घेतला आणि त्यांच्या आठवणीत म्हणून महाराणी ताराबाई यांनी हे त्यांची समाधी बांधली आहे. सध्या गडावरती डागडुगीचे काम चालू आहे, ते बघू शकता तुम्ही. हा आहे तानाजी कडा, जिथून लढाई झाली होती तेव्हा तानाजी मालुसरे आणि 300 मावळे वरती आले होते. पाण्याची टाकी आहे ही. चला ही आहे सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी. ते शस्त्रांची माहिती दाखवली आहे. आता मोबाईलमध्ये दिसणार नाही. धनुष्य बाण, परशुकुराड, गोफन, ढाल, भाला अशा प्रकारचे. आणि सेम इथे त्यांनी संग्रहालय टाईप केलेले आहे, जिथे मावळ्यांच्या हातात वेगवेगळे शस्त्र दाखवले गेले आहेत. कुराड, धर्मवीर तानाजी मालुसरे यांची समाधी जिथे आहे तिथे त्यांनी त्यांच्या जीवनाबद्दल थोडासा इतिहास एका छायाचित्रणात टिपलेला आहे. जसे की ते तुम्ही बघू शकता की राजमाता जिजाऊ आणि महाराज यांच्या समोर धर्मवीर तानाजी मालुसरे हे विनंती करीत आहेत की मला कोंढाणा लढण्यासाठी जाऊ द्या, आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं. अशा प्रकारे ते महाराजांना आणि राजमाता जिजाऊ यांना समजवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यानंतर थोडंसं साईडला गेल्यावर तुम्हाला दिसेल की तानाजी मालुसरे आणि त्यांच्यासोबत मावळे तानाजी कडा चढून वर जात आहेत. आणि त्याच्याच थोडं साईडला गेल्यावर तुम्हाला दिसेल की उदयभान आणि तानाजी मालुसरे यांच्यातली लढाई आणि त्यांचा एक हात तुम्हाला त्यामध्ये तुटलेला सुद्धा दिसेल. त्यानंतर खाली आल्यावरती धर्मवीर तानाजी मालुसरे यांना वीरमरण आलं होतं. त्याच्यानंतर आपले मावळे थोडे घाबरले होते आणि मागं फिरले होते. तेव्हा धर्मवीर तानाजी मालुसरे यांचे मामा सूर्याजी मालुसरे यांनी मावळ्यांना प्रोत्साहित केले आणि त्यांनी सिंहगड किल्ला जिंकून घेतला. हा आहे कल्याण दरवाजा. हे आहे देव टाके. यातील पाणी एवढं स्वच्छ आहे की तेथील लोक आणि आम्ही सुद्धा हे पाणी पिण्यासाठी घेतले होते. सगळीकडे पाणी टंचाई चालू आहे आणि सिंहगडावरती गेल्यावरती इथे खूप स्वच्छ आणि थंड पाणी प्यायला मिळत आहे. यातूनच कळून येते की त्यावेळेस किती विचार करून किल्ले बांधलेले आहेत. झंजार बुरुजवरती उभी आहे आणि इथून मला सध्या 3 गड दिसत आहे. रायगड पण दिसतो इथून, पण ते धुकांमुळे एवढं दिसत नाही आहे. तर सगळ्यात पहिला स्वराज्याचं तोरण आहे, तोरणा. थोडं साईडला गेल्यावर गडांचा राजा राजगड. आणि थोडंसं फिरून इकडं आल्यावरती हा आहे पुरंदर.
हे मंदिर आता बंद आहे म्हणून मी अशीच बाहेरून व्हिडिओ घेत आहे. कोंढाणेश्वर महादेव मंदिर. आणि रिटर्न येताना सुंदर अशा इंद्रधनुष्याचे दर्शन झाले. ते बघून खूप छान वाटलं. हा होता माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.